वंशभेदाविरुद्ध आयुष्यभर लढा देणारे, समतेसाठी आयुष्य वेचणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या अंत्यसंस्कारासाठी जवळपास 90 देशातले नेते एकवटले आहेत। जोहान्सबर्गच्या सॉकर सिटी स्टेडियम इथं त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह 90 देशांचे राष्ट्रप्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेष म्हणजे समतेच्या लढ्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या या नेत्याचं दर्शन घेण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे रॉल केस्ट्रो ही एकाच व्यासपीठावर असणार आहेत। विशेष म्हणजे वंशवादाला खतपाणी घालणाऱ्या तत्कालीन दक्षिण आफ्रिकेच्या गोऱ्या सरकारची हातमिळवणी करणारा इस्रायल मात्र मंडेलांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती या दोघांनाही पाठवणार नसल्याचं सांगण्यात आलंय। जोहान्सबर्ग येथील आपण दृश्य पाहतोय। वंशभेदाविरुद्ध आयुष्यभर लढा देणारे, समतेसाठी आयुष्य वेचणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या अंत्यसंस्कारासाठी जवळपास जगभरातील 90 देशातले नेते एकवटले आहेत। जोहान्सबर्गच्या सॉकर सिटी स्टेडियम येथील ही दृश्य आपण पाहतोय। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह 90 देशांचे राष्ट्रप्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेष म्हणजे समतेच्या लढ्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या या नेत्याचं दर्शन घेण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे रॉल कॅस्ट्रो ही एकाच व्यासपीठावर असणार आहेत। विशेष म्हणजे वंशवादाला खतपाणी घालणाऱ्या तत्कालीन दक्षिण आफ्रिकेच्या गोऱ्या सरकारची हातमिळवणी करणारा इस्रायल मात्र मंडेलांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती या दोघांनाही पाठवणार नसल्याचं सांगण्यात आलंय। झी 24 तास, एक पाऊल पुढे।